3 वर्षातून एकदा येणारा अधिक मास म्हणजेच ज्याला आपण धोंड्याचा महिना म्हणतो, हा महिना आता 17 मेपासून सुरू होणार आहे. हा काळ आध्यात्मिक प्रगतीसाठी, पुण्य कमावण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. आपल्या शास्त्रात या महिन्यात स्त्रियांसाठी काही विशेष नियम सांगितलेले आहेत, जे पाळल्याने घरात सुख, शांती आणि अखंड सौभाग्य लाभते. आता स्त्रियांना या महिन्यात कोणते नियम पाळायचे, या महिन्यात काय करावे, काय टाळावे या संदर्भाची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. अधिक महिना म्हणजेच धोंड्याचा महिना हा 17 मेला सुरू होत आहे आणि 15 जूनला संपणार आहे. तर यंदा ज्येष्ठ महिना हा अधिक आलेला आहे. 16 जूनपासून नीच ज्येष्ठ महिन्याला सुरुवात होणार आहे. या अधिक महिन्यामध्ये आपल्याला म्हणजेच महिला ज्या घराची लक्ष्मी असते त्यांना काही नियम जे आहेत तर ते पाळायचे असतात. त्यामध्ये सर्वात पहिला जो नियम आहे ते म्हणजे अधिक मासात दररोज सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. स्नानाच्या पाण्यात थोडे तीळ टाकणे शुभ मानले जाते. स्नानानंतर सूर्याला अर्घ्य देऊन दिवसाची सुरुवात करावी. दुसरा नियम म्हणजे या संपूर्ण महिन्यात देवघरासमोर आणि तुळशीपाशी तुपाचा दिवा अखंड तेवत ठेवण्याचा प्रयत्न करा. जर अखंड दिवा शक्य नसेल तर दररोज संध्याकाळी उंबरठ्यावर आणि तुळशीजवळ दिवा नक्की लावा. तिसरा नियम, या महिन्यात अधिक मास महात्म्य किंवा पुरुषोत्तम मास पोथीचे वाचन करावे. जर वाचन शक्य नसेल तर घरातील मोठ्यांकडून ती श्रवण करावी. यामुळे मानसिक शांतता मिळते. अधिक मासाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वाण देणे. तांब्याच्या किंवा पितळेच्या ताटात 33 अनारसे ठेवून त्यावर दिवा लावून ते जावयाला किंवा ब्राह्मणाला वाण द्यावे. स्त्रियांनी आपल्या लेक जावयाचा मानपान नक्की करावा. पाचवा नियम म्हणजे या महिन्यात मांसाहार, कांदा आणि लसूण पूर्णपणे टाळावा. शक्य असल्यास दिवसातून एक वेळेसचे जेवण करावे. यामुळे शरीर आणि मन दोन्हीही शुद्ध राहतात. या महिन्यात काय टाळावे? अधिक महिन्यात मंगलकार्य टाळावे. कोणाची निंदा करू नये, रागावर नियंत्रण ठेवावे आणि कोणाचेही मन दुखावले असे बोलू नये. या महिन्यामध्ये महिनाभर स्त्रियांनी मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे सकारात्मक ऊर्जा जास्त वाढते. अधिक मास हा केवळ विधीचा महिना नाही, तर तो स्वतःला ईश्वराशी जोडण्याचा काळ आहे. श्रद्धेने आणि भक्तीने हे नियम पाळा आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवा. या महिन्यामध्ये शक्यतो पिवळ्या आणि भगव्या रंगाची साडी परिधान करावी, कारण पिवळा रंग हा भगवान विष्णूंना प्रिय आहे. किंवा ड्रेस, कपडे वगैरे तुम्ही पिवळ्या आणि भगव्या रंगाचे आवर्जून परिधान करायचे आहेत. अधिक मास हा विष्णूच्या उपासनेचा काळ आहे. या काळात जुनी झिजलेली जोडवी बदलून नवीन जोडवी परिधान करणे हे सौभाग्याचे लक्षण मानले जाते. यामुळे पतीचे आयुष्य वाढते आणि वैवाहिक जीवनात समृद्धी येते. वर्षभर जोडवी वापरल्याने त्यावर बाह्य वातावरणाचा आणि घर्षणामुळे नकारात्मक प्रभाव पडू शकतो. नवीन जोडवी नवीन ऊर्जा आणि चैतन्य घेऊन येतात. त्यामुळे या महिन्यामध्ये जोडवी बदलली जातात. अनेक स्त्रिया महिन्यात जुनी जोडवी काढून ती दान करतात किंवा नवीन जोडवी घेऊन देवाची पूजा करतात. 33 या आकड्याला या महिन्यात महत्त्व असल्याने काही जण वाण म्हणूनही याचा विचार करतात. जोडवी बदलताना कोणत्या चुका अजिबात करायच्या नाही. जुनी जोडवी काढल्यानंतर नवीन जोडवी घालीपर्यंत पायाचे बोट कधीही रिकामे ठेवू नका. जुनी जोडवी काढण्यापूर्वी बोटात एक काळा धागा किंवा गवत बांधावं आणि मगच नवीन जोडवी घालावी. स्वतः वापरलेली जुनी जोडवी कधीही आपल्या मैत्रिणीला किंवा ओळखीच्या कोणालाही वापरण्यासाठी देऊ नका. ती एकतर सोनाराला द्यावीत किंवा विसर्जित करावीत. दुसऱ्याची वापरलेली जोडवी स्वतः पायात घालू नका. यामुळे दुसऱ्याची नकारात्मकता आपल्याकडे येऊ शकते. जोडवी ही नेहमी चांदीचीच असावी. शास्त्राप्रमाणे पायात सोने घालणे निषिद्ध मानले जातात, कारण सोने हेच लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि ते कमरेच्या खाली घालू नये. जोडवी बोटातून निसटली इतकी सैल नसावी. जोडवी निसटणे हे अशुभ मानले जाते, त्यामुळे ती मापाची असावीत. जोडवी बदलण्याची योग्य पद्धत म्हणजे नवीन जोडवी आणल्यानंतर ती आधी दुधाने आणि पाण्याने स्वच्छ धुवावी. त्यानंतर देवासमोर ठेवून कुंकू वाहून त्याची पूजा करावी. घरातील मोठ्या स्त्रियांचा आशीर्वाद घेऊन मगच ती जोडवी परिधान करावी.
जोडवी बदलणे ही केवळ एक प्रथा नसून ती आपल्या संस्कृतीतील सौभाग्याचा सन्मान आहे. या अधिक मासात तुम्ही ही काळजी घेऊन नवीन जोडवी नक्की बदला. आता त्यानंतर बघा, जोडवी बदलत असताना ती जोडवी सासरची असावी की माहेरची, या संदर्भात सुद्धा आपल्याला अनेक अडचणी येतात. नेमकं जोडवी जी आहे तर ती कुठे बदलावी, सासरी बदलावी की माहेरी बदलावी? माहेरच्या जोडव्यांचं महत्त्व बघायला गेलं तर अधिक मासात मुलगी जेव्हा माहेरी येते, जेव्हा आपण धोंड्याला जाणे म्हणतो, तेव्हा तिचे आईवडील तिला वाण म्हणून नवीन वस्त्र आणि दागिने देतात. जोडवी हे सौभाग्याचे लेणं असल्यामुळे ती माहेरून मिळणे हे मुलीसाठी आणि तिच्या पतीसाठी भाग्याचे मानले जाते. माहेरून मिळालेली जोडवी घातल्याने माहेर आणि सासर या दोन्ही घराण्यांमध्ये सुख समृद्धी टिकून राहते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. सासरची जोडवी कधी घालावी? जर काही कारणास्तव माहेरून जोडवी येणे शक्य नसेल तर सासऱ्यांनी सासू किंवा पतीने दिलेली जोडवी घालण्यास हरकत नाही. शेवटी अधिक मासात जुनी जोडवी बदलून नवीन धारण करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. जुनी जोडवी काढताना नवीन घालताना बोट अजिबात रिकामे ठेवू नका. सांगितल्या पद्धतीचे नियम जे आहेत तर ते आपल्याला पाळायचे आहे. अधिक मासात सुनेने सासूला वाण देण्याची खूप जुनी आणि महत्त्वाची परंपरा आहे. शास्त्रानुसार आणि परंपरेनुसार घरामध्ये सुख, शांती आणि भरभराट नांदावी यासाठी सुनेने सासूला काही वस्तू ज्या आहेत तर त्या द्यायच्या असतात. बघा, ह्या वस्तू जर दिल्या तर घरामध्ये समाधान, लक्ष्मीची भरभराट होते. तर या महिन्यात सासूला ही एक वस्तू आपल्याला आवर्जून द्यायची आहे. अधिक मासात सुनेने सासूला चांदीची जोडवी तुम्ही देऊ शकता. जोडवी हे सौभाग्याचे प्रतीक आहे. सुनेने सासूला जोडवी दिल्याने सासूचा आशीर्वाद मिळतो, जो घराच्या संरक्षणासाठी आणि भरभराटीसाठी खूप महत्त्वाचा असतो. वाण देताना मनात असा भाव ठेवा की माझ्या घराची प्रगती व्हावी आणि आमचे नाते चांगले राहावे. सासूला वाण देताना आधी त्यांचे पाय धुवावेत, त्यांना हळदी-कुंकू लावावे आणि मगच वाण द्यावे. वाण दिल्यानंतर सासूच्या पाया पडायला विसरू नका. मोठ्यांचा आशीर्वाद हाच घराचा सर्वात मोठा विमा असतो. वस्तू लहान असो किंवा मोठी, ती देताना तुमचा भाव महत्त्वाचा आहे. या अधिक मासात आपल्या सासूला आदराने हे वाण द्या आणि पहा तुमच्या घरात कशी सुख शांती नांदते. तुम्ही या महिन्यात सासूला काय वाण द्यायचे ठरवले आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा. जर चांदीची वस्तू तुम्हाला वाण देणे शक्य नसेल तर तुम्ही ज्या कोणत्या वस्तू तुम्हाला देणे शक्य असेल त्या वाण म्हणून देऊ शकता. या महिन्यामध्ये आईची ओटी भरली जाते. मुलीने आपल्या आईची ओटी जी आहे तर ती आवर्जून या महिन्यामध्ये भरावी. आपल्याला मातृऋणातून मुक्त होण्यासाठी अधिक महिन्यामध्ये आईची ओटी जी आहे तर ती भरायची असते. अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय किंवा हे छोटे नियम जे आहेत तर ते प्रत्येक स्त्रीने या महिन्यात पाळायचेच असतात. हे नियम पाळले तर आपल्या घराची, कुटुंबाची आणि मुलांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरभराट होत असते. त्याचबरोबर या महिन्यामध्ये विष्णू सहस्रनाम, विष्णू सहस्रनामावली, व्यंकटेश स्तोत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र यासारख्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं आवर्जून पठण करा. आणि ज्यावेळेस तुम्ही हे पठण कराल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच याचा अनुभव येईल की घरातील सर्व ज्या काही वाईट शक्ती, नकारात्मकता आहे तर त्या संपेल आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी जी आहे तर ती नांदेल. असे हे काही नियम आहेत. हे नियम पाळा आणि बघा की संपूर्ण वर्ष आपलं किती सुखाचं आणि समाधानाचं जाईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.